कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या 4 व 5 नंबर साठवण तलाव जोडणीचे पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी 8 दिवसाचा होता। त्या कालावधीत दिलेले काम पूर्ण झाले असून सुरू असलेल्या आवर्तनातून सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरतील व कोपरगाव शहरातील नागरिकांना पुन्हा नियमितपणे पूर्ववत पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगर परिषदेच्या संबंधित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक 5 मे रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता। यावेळी शहरातील विविध नागरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावली। दरम्यान कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या। त्यावेळी ते म्हणाले की कोपरगाव शहरासाठी दिलेल्या निधीतून अनेक कामे प्रलंबित आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो। त्याबाबत ठेकेदारांची देखील लवकरच बैठक घेणार आहेत। संबंधित ठेकेदार आपल्याकडील कामे किती दिवसात पूर्ण करणार याबाबत सविस्तर खुलासा घेऊ, जेणेकरून नवीन विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध होताना ही कामे घेऊन पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेऊन पहिली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी संबंधित ठेकेदारांना रीतसर कोपरगाव नगर परिषदेकडून नोटिसा देण्यात येतील। त्याबाबत कोपरगाव नगर परिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत। सर्व तक्रारींना गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांना त्यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश देताना ते म्हणाले की जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्यावर तातडीने उपाय करणे हे माझे कर्तव्य आहे। प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून यापुढील नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या। यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। ठिकाणी घेतला। थोडस जनता दरबार चालू करायला मला विलंब झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण जे काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे, काही डॉक्युमेंटचे विषय असतील, काही अतिक्रमणाचे विषय असतील, तर जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे त्यांनी ते नगरपालिकेला सादर करावे। आता काही शॉपिंग कॉम्प्लेक्सलाही पण नगर परिषदेने नोटीस काढलेलं आहे, त्यांचे पण डॉक्युमेंट नगर परिषद तपासून वकिलाशी चर्चा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे। बाकीचे जे काही रस्त्याचे, खास करून बरेच आपण जे काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचे बरेच कामं प्रलंबित आहे। पुन्हा एकदा ठेकेदारांची मीटिंग वेगळी मी घेणार आहे, ज्याच्यामध्ये कोणाकडे कोणते कोणते कामं आहे, ते कामं कधी पूर्ण करणार आहे, आणि जर नवीन कामं टेंडर काढत असताना हे जर ठेकेदार परत कामं भरणार असतील तर पुन्हा तीच परिस्थिती त्या कामाच्या बाबतीमध्ये होऊ शकते। म्हणून योग्य ती काळजी नगर परिषद त्यांना नोटीस काढून करणार आहे, जेणेकरून पहिले कामं त्या लोकांनी संपवले पाहिजे आणि मग नवीन कामं घेण्याची परमिशन त्यांना मिळेल, अशा पद्धतीने ही सूचना केलेली आहे। राहिला विषय पाण्याचा मी आपण सर्वांनी बातमी पाहिलेलीच असेल का 5 नंबर तलावाचं कनेक्शन करण्याचं काम बाकी होतं। जे काही पंपिंग स्टेशन आहे त्याची जोडणी करण्यासाठी म्हणून नगर परिषदेने तो 8 दिवसाचा कालावधी दिलेला होता। आता ते काम पूर्ण झालेलं आहे। 200 HP च्या 3 मोटरी आहे, ज्या कॅनलमधून 2 दिवसामध्ये निम्मा तलाव 5 नंबर भरू शकतील। निम्मा तलाव तो ग्रॅव्हिटीने भरायचा आहे आणि निम्मा तलाव तो पंपिंगने भरायचा आहे। त्याचा फायदा 4 नंबरला सुद्धा होणार आहे, कारण 4 आणि 5 नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन सुटलेलं आहे त्याच्यामधून 5 आणि 4 पूर्ण क्षमतेने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे। मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशनमध्ये इरिगेशनला फार विलंब झाला, फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस झाले, आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव 4 आणि 5 जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही, आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली। आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे, म्हणजे मागच्या रोटेशनपेक्षा कमी आहे, आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने,
आणि मागच्या रोटेशनमध्ये काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये इरिगेशनने देखील काम केलेलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारचा डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल, कॅनलला मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे पण नगरपालिकेने केलेलं आहे. इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल. त्याच्यामुळे मला वाटतं का पुन्हा एकदा 3 ते 4 दिवसात आपल्याला जे पाणी आपण पहिले देत होतो ते आता परत एकदा देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील. राहिलेला विषय अजून काय असेल तर विचारा. आता आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी विकास कामे रखडलेली आहे असे तक्रारी नागरिकांनी केल्या, परंतु ठेकेदारांनी देखील त्यावरती उत्तर दिलं की निधीची कमतरता आहे, बिलं निघत नाहीये. आता नगरपालिका असू किंवा कुठलंही काम असू शासकीय, त्याच्यामध्ये एका वेळेस कधीही पैसे मिळत नसतात. त्या ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन त्यांच्या मुदतीमध्ये काम संपवायचं असतं. त्यांनी काम ते संपवलं, त्याचं बिल सादर करायचं असतं. बिल सादर केल्यानंतर जसं जसा निधी उपलब्ध होईल, ठीक आहे. आता मागच्या काळामध्ये थोडासा निधी यायचा ओघ कमी होता, परंतु मार्चच्या अगोदर 10% निधी, त्याच्यानंतर 15 का 20% निधी असं इतर ठेकेदारांना मिळालेले. काही ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही काम केलं, बिल सादर केलं का आम्हाला 100% मिळायला पाहिजे, किंवा काही वेळेस आम्हाला काम करायच्या अगोदर 100% निधी उपलब्ध झाला पाहिजे. असं होत नसतं. शेवटी एक चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सर, ओपन स्पेसमध्ये इमारती बांधण्याच्या अनेक तक्रारी आता समोर आलेल्या आहेत. काय कारवाई नगरपालिकेवर? ओपन स्पेसमध्ये नगरपालिकेच्या ज्या काही शाळा बांधण्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीची शहानिशा करून कोर्टामध्ये त्या केसबाबत जो काही सध्याची स्थिती आहे ती वकिलांमार्फत जाणून घेऊन आम्ही 8 दिवसामध्ये ते जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नोटीस देणे असेल किंवा पुढील कारवाई असेल त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. पाण्याची सध्याची काय स्थिती? पाण्याचं जे रोटेशन आहे ते प्राप्त झालेलं आहे. आपण जे 4 नंबर आणि 5 नंबर यांचं ग्रॅव्हिटी मेनला जे कनेक्शन होतं त्या कनेक्शनसाठी 8 दिवसाचा शटडाऊन घेतलेला होता. ते काम पूर्ण झालेलं आहे. आता पाणी प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आपण रेग्युलर शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहोत. 3 दिवसात आपण ज्या ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होत आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाण्याचे जे नमुने आहेत ते नमुनेसुद्धा तपासून वेळोवेळी घेत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या ज्या नवीन पाईपलाईन आहेत त्या नवीन पाईपलाईनला कनेक्शन जोडण्याची कार्यवाही आपण लवकरात लवकर करणार आहोत. जे उर्वरित अतिक्रमण आहे त्याचा सर्वे करून आपण त्यांना नोटिसा इश्यू करून लवकरच त्याची कारवाई करू.